नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचा राजकीय आणि प्रशासकीय भूगोल यावरील पार्ट 2 बघणार आहोत. काल आपण पार्ट 1 बघितला. ज्यांनी पार्ट 1 बघितला नसेल त्यांनी अगोदर पार्ट 1 बघून घ्या. फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यातले, वारंवार रिपीट होणारे क्वेश्चन आहे. आजही फार महत्त्वाचे क्वेश्चन आपण बघणार आहोत. सर्वांनी महत्त्वाचे पॉइंट्स नोट्स करून घ्यायचे. चला तर मग सुरुवात करू. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न दुसरा, क्षेत्रफळाने सर्वात मोठी 5 जिल्हे कोणते आहेत? तर क्षेत्रफळाने सर्वात पहिली 5 जिल्हे अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. खानदेशच्या प्रादेशिक विभागात किती जिल्हे आहेत? खानदेशामध्ये 3 जिल्ह्यांचा समावेश होतो. खानदेशच्या प्रादेशिक विभागाचे क्षेत्रफळ किती आहे? 24,915 चौरस किलोमीटर इतके आहे. खानदेशच्या प्रादेशिक विभागात तालुके किती आहे? तर तालुक्यांची संख्या 25 आहे. मराठवाडा या प्रादेशिक विभागात किती जिल्हे आहेत? मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. मराठवाडा या प्रादेशिक विभागाचे क्षेत्रफळ किती आहे? क्षेत्रफळ हे 64,813 इतके आहे. मराठवाडा या प्रादेशिक विभागात तालुके किती आहेत? तर 76 तालुके आहेत. कोकण या प्रादेशिक विभागात किती जिल्हे आहेत? 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. कोकण या प्रादेशिक विभागाचे क्षेत्रफळ किती आहे? 30,728 इतके आहे. कोकण या प्रादेशिक विभागात तालुके किती आहेत? तर कोकणामध्ये 50 तालुके आहेत. विदर्भ या प्रादेशिक विभागात किती जिल्हे आहेत? तर विदर्भामध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. विदर्भ प्रादेशिक विभागाचे क्षेत्रफळ किती आहे? तर विदर्भाचे प्रादेशिक क्षेत्रफळ हे 97,404 इतके आहे. विदर्भ या प्रादेशिक विभागात तालुके किती आहे? तर विदर्भामध्ये तालुक्यांची संख्या ही 120 इतकी आहे. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत? 76 तालुक्यांचा समावेश होतो. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात जिल्हे किती आहे? तर 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. नागपूर प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत? तर 64 तालुके आहेत. नागपूर प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर 6 जिल्ह्यांचा समावेश हा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये होतो. पुणे प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत? पुणे प्रशासकीय विभागामध्ये 58 तालुके आहेत. पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. अमरावती प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत? 56 तालुके हे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये आहेत. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे किती आहेत? तर 5 आहेत. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये किती तालुके आहेत? 54 तालुक्यांचा समावेश होतो. नाशिक प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. मुंबई प्रशासकीय विभागामध्ये किती तालुके आहेत? 50 तालुके आहेत. मुंबई प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत? 7 जिल्हे आहेत. जिल्हा व जिल्ह्यातील सारखे नावाचे तालुके आता आपण बघणार आहोत. पुणे, पुण्यामध्ये खेड हा तालुका आहे आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा खेड आहे. बीड मध्ये शिरूर, लातूर मध्ये शिरूर, परभणीमध्ये सेलू, वर्ध्यामध्ये सुद्धा सेलू, बीड मध्ये आष्टी, वर्ध्यामध्ये आष्टी, अहमदनगर कर्जत, रायगड कर्जत. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, सर्वांनी नोट करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.